17 राज्यातले 45 लोकांचे प्राण गेले, त्याला वीरगती मिळाली, तर पूर्ण भारतामध्ये भयंकर संताप आहे, राग आहे। आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हा हल्ला एअर स्ट्राईक जी आहे करावी लागेल। जसं आपण अगोदर सर्जिकल स्ट्राईक केली होती, ही पण सर्जिकल स्ट्राईक आहे, आणि पण आपण ह्याच्यामध्ये वायुसेनेचा प्रयोग केलेला आहे। आपण त्या स्थानांवरती हल्ले केलेले आहे जिथे आपल्याला पूर्ण खात्री होती, पूर्ण माहिती होती की ह्या जागा आहे, हे जे गाव आहे, इथे आतंकवाद्यांचे गड आहे, इथे त्यांना प्रशिक्षण मिळतं। ह्या क्षेत्राचा उपयोग पाकिस्तानचे सैन्य आपल्याकडे आतंकवादी पाठवायला पकडतात आहे। आणि ह्याकरता आपण पूर्ण लाईन ऑफ कंट्रोल जे पाकिस्तान अधिकृत काश्मीर आहे तिथे 12 फायटर विमान पाठवून आपण 12 जागी हल्ले केलेले आहे। हे एका जागीच नाही, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेले आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की आपण मिराज फायटर एअरक्राफ्ट जो आहे त्याचा आपण वापर केला आहे। आपल्याकडे अनेक प्रकारचे विमान आहे, युद्धपोतक आहे, पण आपण मुद्दामून त्याचा वापर केला गेला कारण ते अगदी प्रिसिशन गाइडेड आहे ते। आणि ह्याचा परिणाम पाकिस्तानावरती 100% पडेल। पाकिस्तान 2-3 दिवस म्हणतील नाही आमचं काही नुकसान नाही झालंय, आम्ही भारताला पळवून दिलं, त्यांची विमानं परत गेले। अर्थात परत त्यांना यावंच लागलं होतं ना। स्ट्राईक करून 3:30 आपली स्ट्राईक झाली आहे, म्हणजे त्यावेळेला पाकिस्तानमध्ये 3 वाजले होते रात्रीचे। आपल्याला सर्व गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो, चंद्राची स्थिती काय होईल, लोक काय करत असतील तिकडे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ही सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे, एअर स्ट्राईक। दुसरी गोष्ट आहे मॅडम, याच्यामध्ये इव्हन कारगिल युद्धामध्ये भारतीय वायुसेनेचा प्रयोग पाकिस्तानच्या विरुद्ध केला गेला नाही, आपण सीमारेषा क्रॉस केली नाही, पण ह्या वेळेला आपल्याला ते करण्याकरता पाकिस्तानने स्वतः निमंत्रण दिलेलं आहे।